चला मुलांनो, आपण आज घड्याळावरील प्रश्न पाहणार आहोत. त्यातली आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा यावर हमखास प्रश्न असतात पहा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला. तर आपण एकाच व्हिडिओमध्ये ते समजावून घेऊया, म्हणजे तुमचा फरक लक्षात येईल. घड्याळात किती वाजलेले आहेत पहा, 4:10 वाजले. 4:10 झाले. आता हे आडवं खाली जर असा आरसा दाखवलेला असेल तर ते काय असतं, पाण्यातील प्रतिमा, आणि उभं जर असेल तर ते काय असतं, आरशातील प्रतिमा. आता आपल्याला घड्याळात 4:10 झाली, तर आरशातील प्रतिमा काढण्यासाठी ती संख्या 11:60 म्हणजेच 12, पण लिहिताना असं लिहायचं 11.60, 11:60 यातून वजा करायची. आणि जर पाण्यातील प्रतिमा काढायची असेल तर 18:30 वजा करायचं. बघूया आपण उत्तर कसं येतंय ते. पहा, आता 4:10 झाले. आता आरशातील प्रतिमा काढायची म्हणजे 11.60 मधून वजा करायचं. पहा मग काय येणार, बर 0 6 1 गेला 5 आणि 11 4 गेले किती राहिले, 7. 11 4 गेले किती राहिले, 7. 8 9 10 11 बरोबर आहे. म्हणजे आपलं आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजलेले असणार, 7:50 झालेले असणार. पहा आता 4:10 झालेत, पण आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची. तर पाण्यातील प्रतिमा काढण्यासाठी हे लक्षात ठेवायचंय. पहा इथं 11.60 लक्षात ठेवायचं आणि इथं 18.30 लक्षात ठेवायचं. पहा आता याच्यातून वजा करा 4:10. 4:10 बघा काय होते, 0 0 3 1 गेला 2, 8 4 गेले 4 आणि 1 1, म्हणजे किती वाजतील, 14:20. म्हणजेच किती वाजतील, 14 म्हणजे किती, 2 वाजले. 14 म्हणजे किती, 2 वाजले. आणि हे 20 मिनिटं, म्हणजे घड्याळात किती वाजतील, 2:20 होतील. पहा आलंय लक्षात. ट्रिक आवडली आहे की नाही सोपी. जर ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.